तो विमा आता 100% मिळण्याच्या मार्गावर असताना, इथं कमीत कमी 70-80 हजार रुपये हेक्टरी मिळण्याच्या मार्गावर असताना तुम्ही ते 17,000 रुपये म्हणून विमा कंपन्यांना वाचवण्याचं काम करत आहात का? म्हणजे विमा कंपन्यांना 17,000 वरतीच खुश करण्याचा प्रयत्न करत आहात का? काल शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर आणि जवळपास 1 महिना होत आल्यानंतर झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारने जागा होण्याचं नाटक केलं. म्हणजे कालची जी मंत्रिमंडळाची बैठक होती, त्या बैठकीचा उल्लेख जर एका शब्दात करायचा म्हणलं तर आसमानी संकट कशाला म्हणतात हे आपण पाहिलं. पण या बैठकीकडे बघून सुलतानी संकट कशाला म्हणता येईल तर ह्या बैठकीकडे बघून म्हणता येईल. प्रत्यक्षामध्ये केवळ 6,500 कोटीची मदत देऊन 31,628 कोटीचा हा फुगवलेला आकडा, हे गाजर काल त्यांनी शेतकऱ्यांना दाखवलेला आहे. आणि हे एक फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक आहे. प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये किती अमाऊंट पडणार आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर काल फडणवीसांनी एक गोष्ट क्लिअर केली की कितीही कर्जबाजारीपणा आला, कितीही उपोषणं केली, कितीही शेतकरी आत्महत्या झाल्या तर कर्जमाफी करणार नाही. त्या भूमिकेवरती ठाम आहेत. दुसरी गोष्ट, पंजाबच्या धर्तीवरती हेक्टरी 50,000ची मदत ही ते करणार नाहीत. ते याही गोष्टीवर ठाम आहेत. मुळात महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार या राज्यामध्ये जवळपास 79.5% शेतकरी हे अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक आहेत. म्हणजे ज्यांची जमीन, ज्यांच्याकडे 1 हेक्टर किंवा 2 हेक्टरच्या आत जमीन आहे, अशा 80% शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये थेट काय मिळालं हे बघणं गरजेचं आहे. खरं तर या अगोदर एक GR होता. त्या GR मध्ये एनडीआरएफचे निकष हे जिरायतीसाठी हेक्टरी 13,500 रुपये होते. पण ते पाठीमागच्या 27 मार्चला ते कमी केले गेले आणि 8,500 रुपये केले. आता काल जी बैठक झाली, फडणवीसांनी जे काही वाचून दाखवलं ते सरळ सरळ एनडीआरएफचे 2023चा GR आहे. हा जो GR आहे 2023चा, या 2023च्या GR नुसारच सरळ सरळ ही मदत आहे. यात काही नवीन नाही. म्हणजे राज्यामध्ये अभूतपूर्व असा पाऊस झाला. अगोदरच कर्जाच्या विळख्यामध्ये असलेला बळीराजा आणखी जास्त संकटात, आसमानी संकटात होरपळून निघाला. तरीही सरकारला हेक्टरी 50,000ची मदत देऊ वाटली नाही. पण केवळ त्या 6,500च्या मदतीला 31,628चं झालर लावून ते फुगवून हा विषय मोठा केला गेला आणि त्याची फक्त प्रसिद्धी केली गेली. मित्रांनो, हे मी म्हणतो की बळीराजावरती हे खरं तर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. म्हणजे कर्जमाफी करणारच नाहीत या गोष्टीवरती ते ठाम आहेत. दुसरी गोष्ट, एनडीआरएफचे निकष बघत असताना एक गोष्ट कळली की आता स्पष्ट म्हणलं तर त्यांनी एनडीआरएफचे निकषच पाळलेले आहेत. म्हणजे 8,500च मदत मिळणार आहे हेक्टरी. 2023च्या अगोदर जो GR होता त्यात फक्त 8,500 मदत ती कायम होती, ती कायम ठेवलेली आहे. जर ह्यांनी मर्यादा वाढवली असं म्हणता येईल तर त्या 2022च्या GR मध्ये मर्यादा ऑलरेडी 3 हेक्टर होती. ती ह्यांनी 27 मार्च 2023ला कमी केली, 8,500 केली आणि आता परत ती वाढवली. आता ते वाढवल्याचं आव्हान आहेत. पण मित्रांनो, खरी जर मदत किती मिळणार आहे असं बघितलं आपण तर आता 8,500च ज्याला 1 हेक्टर जमीन आहे त्याला मिळतील केवळ 8,500 रुपये. ज्याला 2 हेक्टर आहे जमीन त्याला मिळतील 17,000 रुपये आणि ज्याला 3 हेक्टर जमीन आहे त्याला मिळतील 25,500 रुपये. पण हे झालं 100% नुकसान दाखवलं तर. कालच्या फडणवीसांच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं की त्या भागातल्या नुकसान भरपाईच्या टक्केवारीनुसार मदत मिळेल. जर हीच टक्केवारी जर 60% किंवा 80% लावली गेली तर मित्रांनो इथं खरी मेक आहे. तर हे असं झालं तर इथं ज्याला 1 हेक्टर आहे त्याला मिळणार फक्त 5,100 रुपये. ज्या शेतकऱ्याला जमीन 2 हेक्टर आहे त्याला मिळणार फक्त 10,200 रुपये आणि ज्या शेतकऱ्याला जमीन आहे 3 हेक्टर त्याला मिळणार 15,300 रुपये. त्याचं कारण असं आहे की कोरडवाहू, हंगामी आणि बागायती यांचं जे वर्गीकरण आहे, म्हणजे बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या पीक पाहणीला सोयाबीन लावलं आहे आणि सोयाबीन हे कोरडवाहूमध्ये धरलं जाईल आणि त्यानुसार सर्वांना 8,500 आणि त्याच्या 60% किंवा 80% केलं गेलं तर फक्त हेक्टरी 5,100 रुपये रिअलमध्ये मदत मिळणार आहे थेट. हे आपल्या खात्यामध्ये आल्यानंतर कळणार आहे.
राहिला विषय अतिरिक्त 10,000चा राज्य सरकारच्या, तर ती अतिरिक्त मदत आत्ता मिळणार की त्याला हेक्टरचं मर्यादा आहे का नाही, दिवाळीनंतर मिळणार, याच्याबद्दल काही क्लॅरिफिकेशन अजूनही आलेलं नाही. दुसरी गोष्ट, आता आपण येऊयात एमआरजीएसकडे. एमआरजीएस हा सर्वात मोठा विनोदी आणि कागदी घोडा आहे. म्हणजे अगोदरच एमआरजीएसची काय अवस्था आहे, एमआरजीएसला मृदा आणि जलसंधारण खातं सध्या चालू आहे का, त्या प्रकारचे तज्ज्ञ पीटीओ आहेत का, त्याला तांत्रिक मान्यता कोण देणार आहे. कारण आम्हाला अगोदर माहित आहे की ऑलरेडी एमआरजीएसची किती महिन्यांची बिलं पेंडिंग आहेत, बघतोच आम्ही. म्हणजे जो शेतकरी पाण्यात बुडतोय त्याला तुम्ही पोहण्याचं पुस्तक देणार का, म्हणजे त्याला 4-4 वर्ष पंचायत समितीला खेटा माराव्या, त्यांना 4-4 वर्ष त्यानं ते पंचायत समितीचा पाठपुरावा का, तुमची ही इच्छा आहे का. एमआरजीएसची जी अवस्था आहे ही सर्वांना माहिती आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळू नये, म्हणजे ज्याची माती वाहून गेली आहे त्याच्या हेक्टरी मदत ऑलरेडी एनडीआरएफमध्ये 47,000 हेक्टरी मदत आहेच. त्याला तुम्ही प्रत्यक्षात मोठी मदत करा सोडून तुम्ही त्याला एमआरजीएस सोबत जोडता, जे बजेट की ऑलरेडी मंजूर असतं, ते नेहमीचं बजेट असतं. पण असं काहीतरी बागलबुवा हवा करून ती अमाऊंट त्यासोबत जोडायची आणि एक मोठा फुगा तयार करायचा, तर हे दुर्दैवी आहे. हे आणि त्यानंतर सर्वात मोठा विषय आहे विमा. 45 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला आहे, त्यांना 17,000 रुपये मिळणार. आता ही विमा जाहीर करण्याचा अधिकार सरकारला आहे का, हा विमा कंपन्यांचा विषय आहे. मुळात आम्ही जे प्रीमियम भरलेला आहे, राज्याचा, केंद्राचा, शेतकऱ्यांचा जो वाटा आहे, तो वाटा 17,000 पेक्षा कितीतरी पटीने जास्त. ते सरकार तो विमा आता 100% मिळण्याच्या मार्गावर असताना, इथं कमीत कमी 70-80 हजार रुपये हेक्टर मिळण्याच्या मार्गावर असताना तुम्ही ते 17,000 रुपये म्हणून विमा कंपन्यांना वाचवण्याचं काम करत आहात का. म्हणजे विमा कंपन्यांना 17,000 वरतीच खुश करण्याचा प्रयत्न करत आहात का. मी म्हणतो हजारो लाखो रुपयाचं नुकसान होईल. विमा हा 100% मिळाला पाहिजे. या विम्याच्या पॅकेजमध्ये या विम्याचा आणि या पॅकेजचा काही संबंध नाही, या पॅकेजचा एमआरजीएसचा काही संबंध नाही. ही सरळ 6,000 कोटीची मदत आहे. पाठीमागच्या ऑगस्टपर्यंतच्या पावसाचे पण 2200 कोटी यात धरलेले आहेत. म्हणजे एकंदरीत ही केवळ शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. यात काही नवीन नाही. माझं असं म्हणणं होतं की आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, आपण तेही पाळलं नाही. आपण हेक्टरी 50,000ची मागणी होती, आपण तीही पाळलं नाही. थोडक्यात मला असं म्हणायचंय की कितीही आकड्यांचा बागलबुवा उभा केला तरी तुमचं शेतकऱ्याप्रती तुमची वागणूक समजलेली आहे. शेतकरी संकटात असावा हे तुमचं म्हणणं आहे. केवळ जाहिरात करण्यासाठी हे करू नका. यावेळेस शेतकऱ्यांच्या उभं राहण्याची वेळ आहे, राजकारणाची वेळ नाही. पाठीमागे तुम्ही लातूरला आल्यानंतर एका शेतकऱ्यानं तुम्हाला विचारलं होतं की हेक्टरी थेट किती मदत मिळणार आहे. त्यावेळेस तुम्ही म्हणला होता की राजकारण करू नको. फडणवीस साहेब, मी तुम्हाला सांगतो, राजकारण तुम्ही करत आहात. आज तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही राजकारण करू नका, शेतकऱ्यांच्या बरोबरीनं उभं राहा. अजूनही वेळ गेलेली नाही. दिवाळी तोंडावरती आहे. हेक्टरी 50,000ची मदत शेतकऱ्यांना सरसकट करा. ते नुकसानीचं 60चं 80चं हे प्रमाण करून त्याच्या तोंडावर केवळ 5-6 हजाराची बोलवून करू नका. या राज्यातला बळीराजा संकटात आहे. यावर्षी जितका पाऊस झाला असा पाऊस इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही झालेला नव्हता. त्यामुळे तुमची जी मदत आहे ती ही अभूतपूर्व पाहिजे होती. केवळ अभूतपूर्व ऐतिहासिक म्हणून भागत नाही. रिअलमध्ये त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपये पडायला पाहिजे होते, पण ते केवळ 5-6 हजार रुपये हेक्टरी पडणार आहेत. हे आजचं वास्तव आहे. वास्तव शेतकऱ्याच्या पोरांनी समजून घेणं गरजेचं आहे. हे सरकार शेतकरी बापाला आपल्या न्याय देत नाहीये, त्यांना फसवतंय. कागदामध्ये गोल गोल शब्दामध्ये फक्त अडकावण्याचा हा प्रकार आहे.